आवडती व्यक्ती आणि गेलेली वेळ हे आपल्याला कधीच मिळत नाही. या सर्वांचा विचार करून झाल्यावर थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी मी बाल्कनीमध्ये गेलो. एन्व्हायर्मेंटचा पूर्णपणे आनंद घेतला. स्वामींचं दर्शन घेतलं की जे मंदिर आमच्या घराखालीच आहे आणि वळालो माझ्या वर्कआउटकडे. तर आज मी बायसेप घेतला. युजुअली मी कमी बायसेप करतो, पण आज काही कारणास्तव मी जास्त वर्कआउट केला. आणि वर्कआउट करून झाल्यावर तर पोस्ट वर्कआउट मील म्हणून काय करावं, तर मी आईला आधीच सांगून ठेवलं होतं की मला हरभरे उकडून ठेव. सो तिने हरभरे मस्तपैकी उकडून ठेवले होते. सो ते मी घेण्यासाठीच चाललो होतो. सो ते मी बघितले तर अतिशय छानपणे ते उकडले होते. तर मी ते एका डिशमध्ये घेऊन वरती आलो. त्यानंतर माझ्या प्रोटीनचा डबा मी चेकच करत होतो. तर दुष्काळात 13वा महिना आणि प्रोटीन संपलं. कसंबसं मी घेऊन ते त्याचा शेक केला आणि ते झाल्यानंतर मस्तपैकी मी आरशापुढे स्वतःला चेकआउट करून थोडंसं फ्रेश माइंड होण्यासाठी मी गाडीची चावी घेतली आणि आईला बाय केलं. ते झाल्यावर मी वळालो खालच्या दिशेने. आज काहीतरी चेंज म्हणून आज कोल्हापुरी चप्पल घातली. ती अतिशय खूप छान दिसत होती. त्यानंतर मी माझ्या फटफटीकडे वळालो आणि युजुअली यू नो माय फटफटी. सो तिच्यावर मस्तपैकी गाडी चालू केली आणि निघालो लाँग ड्राईव्हला माझ्या फ्रेंड्सकडे माइंड फ्रेश करण्यासाठी. आपल्याला जे पाहिजे ते मिळतं हे फक्त मिथ आहे आणि जे आपल्या नशिबात आहे त्याचाच आपण आनंद घ्यायचा. हा माइंडसेट ठेवून मी पुढे निघालो. तर हा आमच्या गावी जाण्यासाठी रोड आहे. तर त्या ठिकाणी नाईट व्ह्यू खूप छान असतो. कधी कधी माणसाला नाईट राईडची गरज असते, म्हणून आज मी निघालो आहे गावाकडे की जिथं आमचा एक कट्टा आहे, विजू मामांचा कट्टा. तर त्या ठिकाणी मस्त गेलो. पुन्हा घरी आलो, स्वतःला चेकआउट केलं आणि डिनर केलं. त्याच्यानंतर पप्पांनी मस्त आईस्क्रीम आणली होती, तर ती आईस्क्रीम घेतली आणि टी व्हीचा आनंद घेता घेता मस्तपैकी ती मी आरामात खाल्ली. सो दॅट्स ऑल अबाउट माय डे. थँक्यू.